विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा पॉईंट बघणार आहोत. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर याचा शॉर्ट फॉर्म आहे EAN. अनेक वेळेला परीक्षेमध्ये EAN हा शॉर्ट फॉर्म वापरतात. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? जो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो. या सेंट्रल मेटल ॲटमकडं इलेक्ट्रॉन किती आहेत हे सांगणे म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन आहे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड दी CMI इन ए कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता कॉम्प्लेक्समध्ये कोण कोण आहे? तर सेंट्रल मेटल ॲटम असतो आणि लिगँड्स असतात. या जसं इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटल ॲटमच्या भोवती किती आहे हे सांगणं म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ही पहिली आपण व्याख्या बघितली. दुसरी व्याख्या अशी होईल, इट इज ए सम ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल मेटल ॲटम अँड इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड बाय दी लिगँड्स. ह्यामध्ये ॲटॉमिक नंबर आपण झेडनं रिप्रेझेंट करतो. हा झेड ॲटॉमिक नंबर जेवढा असेल तेवढेच त्या सेंट्रल मेटल ॲटमकडे ते इलेक्ट्रॉन असते. यामध्ये समजा काही मेटलवर चार्ज असतो. मेटल कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? इलेक्ट्रॉन ते काय करतात? लूज करतात. त्यामुळे हा जो चार्ज आहे एक्स ते आपण काय करायचे? ॲटॉमिक नंबरमधून वजा करायचे आहे. प्लस इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड. Z means atomic number of central metal atom. X means electrons loosed by cation or central metal atom. म्हणजे हा काय आहे? X म्हणजे charge on CMI and Y means electrons donated by the ligands. It is called, this sum is called as effective atomic number. आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर या फॉर्म्युलेनं यूज करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न असतो डिटरमाइन इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ एखाद्या कॉम्प्लेक्सचं नाव देतात किंवा फॉर्म्युला देतात. कॅल्क्युलेट EAN. त्याचबरोबर MCQ साठी नेहमी याच्यावर प्रश्न असतो. एक एक्झाम्पल आपण बघूया. CONS3 thrice 6 ब्रॅकेट कंप्लीट Cl3. हा कॉम्प्लेक्स घेतला. या कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे? हेक्झा अमिनो कोबाल्ट थर्ड क्लोराइड हे कॉम्प्लेक्सचं नाव आहे. आता हे समजा आपल्याला कॉम्प्लेक्स दिलं किंवा नाव दिलं, हे दोन्ही पद्धतीनं आपण बघूया. समजा आपल्याला हे कॉम्प्लेक्स दिलं असेल, याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर डिटरमाइन करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय काय लागणार आहे किंवा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घेऊया. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. Z मीन्स ॲटॉमिक नंबर ऑफ CMI. सेंट्रल मेटल ॲटम आपल्याला कोणता आहे? कोबाल्ट आहे. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 27 मायनस X चार्ज ऑन CMI. आता कोबाल्टवरचा चार्ज काढायचा आहे. याच्यासाठी पहिल्यांदा या ब्रॅकेटवरचा आपल्याला चार्ज डिटरमाइन करता आला पाहिजे. क्लोरीनवर चार्ज आहे -1. 3 क्लोरीन आहे, त्यांचा मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे -3. दिस चार्ज बॅलन्स बाय दिस ब्रॅकेट. हा जो कटायन आहे, कटायनिक कॉम्प्लेक्स, यानं हा ब्रॅकेटचा चार्ज, हा क्लोरीनचा चार्ज बॅलन्स केलेला आहे. याच्यावर येणार +3 चार्ज. +3 चार्ज हा कोणाचा आहे? इट इज अ सम ऑफ चार्जेस ऑफ कोबाल्ट यानी CMI अँड लिगँड्स. या दोन्हींच्या चार्जची बेरीज ही +3 आली पाहिजे. आता आपल्याला माहित पाहिजे की जे लिगँड्स वापरले यांच्यावर चार्ज किती आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अमोनिया हा न्यूट्रल लिगँड आहे, म्हणजे याच्यावर चार्ज किती असेल? 0. मग कोबाल्टचा चार्ज किती? +3.
आता हा +3 चार्ज याच्यातून वजा करायचा आहे म्हणून काय येणार आहे -3 प्लस वाय इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगॅंड. अमोनिया इज ए इट इज ए मोनोडेंटेट लिगॅंड. अमोनिया हा काय मोनोडेंटेट लिगॅंड आहे. एक बॉन्ड तयार करताना तो इलेक्ट्रॉन देतो 2. एक बॉन्ड तयार करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. 2 इलेक्ट्रॉन तो देतो. किती लिगॅंड्स आहेत 6. 27 - 3 24 प्लस 12 36. या कॉम्प्लेक्सचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर केल्या किती आला 36. जरी आपल्याला सोपं वाटायला असेल तरी आपल्याला ह्यामध्ये बरेच क्रिया करायच्या आहेत. यामध्ये आपल्याला कोबाल्टचा चार्ज डिटरमाइन करायचा आहे. जे लिगॅंड्स आहेत हे मोनोडेंटेट बायडेंटेट आहे ते ओळखायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये हे मोनोडेंटेट लिगॅंड आहेत म्हणजे किती इलेक्ट्रॉन देणार आहेत हे बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढता येतो. हा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा जे इनर्ट गॅसेस आहेत यांचे ॲटॉमिक नंबर एवढा येत असेल तर हा कॉम्प्लेक्स स्टेबल असतो. फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झॅम आणि रेडॉन याचा ॲटॉमिक नंबर 2, 10, 18, 36, 54 आणि 54 आणि 86. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आता किती आला 36 कुणाला क्रिप्टॉनचा आहे. दिस कॉम्प्लेक्स इज स्टेबल. समजा याच्याऐवजी 35 आला असता 35 34 आला असता तर हा कॉम्प्लेक्स स्टेबल नसता. तर हा कॉम्प्लेक्स काय आहे स्टेबल आहे. तर हे कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल बघितलं. याच्याऐवजी या कॉम्प्लेक्सचं समजा आपल्याला नाव दिलं असतं. या कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे बघा हेक्साअमाइन कोबाल्ट 3rd क्लोराइड. हेक्साअमाइन कोबाल्ट 3rd क्लोराइड हे आपल्याला असं नाव दिलं असतं तर ह्यामध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर Z - X + Y. Z हा काय आहे ॲटॉमिक नंबर कशाचा आहे कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती 27. हा कोबाल्ट झाला. चार्ज किती आहे 3 प्लस लिगॅंड कोणता आहे अमाइन मीन्स मोनोडेंटेट लिगॅंड किती वेळेला आहे 6. हेक्साडेंटेट 2 × 6 म्हणजे 24 + 12 36. म्हणजे नाव दिलं तर थोडंसं सोपं होईल आणि हा जर फॉर्म्युला दिला तर थोडासा आपल्याला चार्ज डिटरमाइन करायला थोडासा वेळ लागेल. दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. Determine or calculate effective atomic number of CuNH3 4 ब्रॅकेट कंप्लीट SO4. या कंपाऊंडचं नाव आहे टेट्रामाइन कॉपर 2nd सल्फेट. या कॉम्प्लेक्समध्ये जे कॉम्प्लेक्सच्या बाहेर आहेत प्रायमरी व्हॅलन्स यांचा चार्ज पहिल्यांदा डिटरमाइन करायचा. SO4 वर चार्ज किती असतो तर मायनस. दिस चार्ज बॅलन्स्ड बाय दिस कॉम्प्लेक्स आयन. मग कॉम्प्लेक्स आयन वर बरोबर अपोजिट चार्ज येणार 2+. या पूर्ण कॉम्प्लेक्सवर कोणताही चार्ज नव्हता अगोदर कोणताही चार्ज नव्हता म्हणजे कॉम्प्लेक्स कसा आहे न्यूट्रल आहे. मग SO4 चा चार्ज डिटरमाइन केला म्हणजे तोच अपोजिट चार्ज कसा असेल या कॉम्प्लेक्स आयनचा असेल. याच्यावर हा चार्ज लिहायचा. चार्ज लिहिल्यानंतर आता कॉपरचा चार्ज डिटरमाइन करायचा. हा 2+ चार्ज कोणाचा असणार आहे इट इज अ सम ऑफ CMI अँड लिगॅंड. चार्जेस ऑफ CMI अँड लिगॅंड यांच्या चार्जेसची बेरीज 2+ आहे. अमोनिया हा अमाइन हा न्यूट्रल लिगॅंड आहे.
मोनोव्हॅलेंट आहे. मग हा अमोनियम न्यूट्रल असेल तर कॉपरचा चार्ज किती येईल +2. आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा फॉर्म्युला EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. Z ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर 29. X चार्ज किती आला 2 आला. हा चार्ज मायनस करायचा आहे. प्लस Y इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड. मोनोव्हॅलेंट लिगॅंड 2 इलेक्ट्रॉन देणार. किती आहे 4 आहे. 27 प्लस 8 30. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ CuNS3 किंवा टेट्राअमाइन कॉपर सेकंड सल्फेट चा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती 35. तर हा कॉम्प्लेक्स कसा असेल अनस्टेबल. ओके. नाउ वी सी नेक्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स आयन आपल्याला दिलेला आहे. याच्यावर चार्ज आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी, म्हणजे ब्रॅकेटवरचा चार्ज डिटरमाइन करायची गरज नाही. पहिले फॉर्म्युला लिहूया. आपल्या फॉर्म्युलामध्ये काय काय लागणार आहे EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. Z मीन्स ॲटॉमिक नंबर ऑफ CMI, X means charges on CMI and Y means electrons donated by the ligand. आता या लिगँड मध्ये आपल्याला चार्जेस जरी दिलेच असेल कॉम्प्लेक्सचं, पण ह्यामध्ये EN हा दिलेला आहे. हा EN कोणत्या प्रकारचं लिगँड आहे? व्हिच टाइप ऑफ लिगँड? इट इज ए बायडेंटेड लिगँड अँड इट इज ए न्यूट्रल. हा न्यूट्रल पण आहे. आता पहिल्यांदा कोबाल्टचा चार्ज डिटरमाइन करूया. किंवा कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती 27 मायनस X चार्ज ऑन CMI. याच्यावर चार्ज किती येणार आहे +3. हा न्यूट्रल लिगँड असल्यामुळं कोबाल्टचा चार्ज बरोबर काय असेल +3 असेल. प्लस इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड. इलेक्ट्रॉन किती लिगँड किती आहे 3 आहे. EN इथिलीन डायमाइन हा बायडेंटेड लिगँड आहे. बायडेंटेड लिगँड असल्यामुळं एका वेळेला 2 बॉन्ड तयार करतो आणि इलेक्ट्रॉन देताना किती देईल 2 × 2 4 4 इलेक्ट्रॉन देणार आहे. हे करा 24 येईल प्लस 12 आणि 36. सो दिस कॉम्प्लेक्स इज अगेन स्टेबल. हा कॉम्प्लेक्स काय झाला स्टेबल आहे. तर अशा प्रकारचे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर डिटरमाइन करता येतात. यामध्ये आपल्याला CMI वरचा चार्ज, त्याचबरोबर जे लिगँड आहेत हे मोनोडेंटेड बायडेंटेड आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ते इलेक्ट्रॉन किती देतात त्यांचे चार्जेस हे सर्व आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरून आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हे डिटरमाइन करता येईल. ओके, थँक्यू.